हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी नवीन फार्मसीची वॅकन्सी आलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आरडी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही महत्त्वाच्या वॅकन्सीज येतात, स्टेट गव्हर्नमेंटची असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची असेल किंवा मित्रांनो फार्मासिस्ट एक्झाम रिलेटेड जे काही महत्त्वाचे नोटिफिकेशन्स असतात ते सर्व आपल्या यूट्यूब चॅनलवर डिस्कस केले जातात। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पण आपण एक नवीन फार्मसीची वॅकन्सी बघणार आहेत। तर मित्रांनो, ही ऑफिशियल साइट आहे डिस्ट्रिक्ट हिंगोलीची। तर मित्रांनो, झेडपी चे जे हिंगोलीचं हॉस्पिटल आहे डिस्ट्रिक्टचं, यामध्ये ही वॅकन्सी असणार आहे। तर मित्रांनो, ही वॅकन्सी जी आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये ते कोणत्या डिपार्टमेंटच्या अंडर आहे? स्टेट महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल बोर्ड। तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे एड्स कंट्रोल बोर्ड आहे तर त्याच्या अंडर डिस्ट्रिक्ट हिंगोलीमध्ये वॅकन्सी असणार आहे। तर मित्रांनो, हे ऑफिशियल साइट आहे आणि याच्यावर नोटिफिकेशन आलेलं आहे। तर मित्रांनो, इथे बाकी सगळे दुसरे पण नोटिफिकेशन आहेत, पण आपण आपल्या फार्मासिस्ट रिलेटेड जी वॅकन्सी आहे त्याचं नोटिफिकेशन यामध्ये डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता टायटल मध्ये बघा, नोटीस फॉर एंगेजमेंट ऑफ ICTC लॅब टेक्स अँड ART फार्मासिस्ट। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघत असताल या नोटिफिकेशन मध्ये फार्मासिस्ट। तर मित्रांनो, फार्मसीची वॅकन्सी नोटिफिकेशन आलेलं आहे। तर बघा, इथे हिंगोली डिस्ट्रिक्ट मध्ये ही वॅकन्सी असणार आहे ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस ऍट डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हिंगोली अंडर। तर मित्रांनो, ही कुठली असणार आहे वॅकन्सी? डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हिंगोली, तर अंडर महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई। तर मित्रांनो, जॉब लोकेशन तुमचं काय असणार आहे? डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हिंगोली, आणि तुमचं वर्किंग कोणत्या बोर्डच्या अंडर येणार आहे? महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई। तर मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन असणार आहे हे आपण डाउनलोड करून बघणार आहे, डिटेल अप्लाय कराय कसं करायचंय, त्याच्यानंतर मित्रांनो नंबर ऑफ पोस्ट किती असणार हे डिटेल आपण बघणार आहेत। तर मित्रांनो, या नोटिफिकेशनच्या टायटलच्या खाली स्टार्ट डेट तुम्हाला दिसत असेल की ऍप्लिकेशन तुम्ही कधीपासून करू शकता, ती असणार आहे मित्रांनो 26 जुलै 2024। आणि मित्रांनो, लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे? 10/8/2024, म्हणजे 10 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता। तर मित्रांनो, आपण इथे PDF डाउनलोड करून डिटेल मध्ये डिस्कशन करणार आहेत। तर मित्रांनो, इथे PDF डाउनलोड झालेली आहे, इथे बघू शकता सिव्हिल हॉस्पिटल हिंगोली नोटीस फॉर एंगेजमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट अंडर कॉन्ट्रॅक्ट बेसिस अंडर महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी मुंबई। तर मित्रांनो, याच्यामध्ये बघू शकता एलिजिबल कॅन्डिडेटचे ऍप्लिकेशन मागितलेले आहेत। तर मित्रांनो, इथे 1 नंबरला तुम्ही बघू शकता 01 फार्मासिस्ट। तर मित्रांनो, इथे टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत? मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये फक्त एकच फार्मसीची वॅकन्सी आहे। तर मित्रांनो, काही स्टुडंट म्हणत असतील सर एकच वॅकन्सी आहे, पण मित्रांनो माझं काम आहे की एक असेल किंवा 10 असतील वॅकन्सी, ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत त्याची इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे। आपल्या काही स्टुडंटला त्याची हेल्प नक्की होणार आहे। तर याच्यानंतर मित्रांनो, महत्त्वाचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे? तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बॅचलर डिग्री इन फार्मसी फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट, म्हणजे तुमचं B.Pharm असेल तर तुम्ही डायरेक्ट एलिजिबल असणार आहेत या वॅकन्सीसाठी। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर तुमचं डिप्लोमा कंप्लीट झालेला असेल, डिप्लोमा इन फार्मसी, द कॅन्डिडेट शुड बी रजिस्टर्ड इन स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, म्हणजे तुमचं फार्मसिस्ट रजिस्ट्रेशन झालं पाहिजे। डिप्लोमा डिग्री स्टुडंट दोन्ही एलिजिबल आहेत। पण मित्रांनो, इथे एक्सपिरियन्स मध्ये तुम्ही बघू शकता 3 इयर ऑफ एक्सपिरियन्स फॉर डिप्लोमा होल्डर्स। तर मित्रांनो, ज्या स्टुडंटचं डिप्लोमा झालेला आहे तर त्या स्टुडंटला मित्रांनो इथे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे, आणि ज्यांचं B.Pharm झालेलं आहे तर त्यांना कसलाही एक्सपिरियन्स याच्यामध्ये रिक्वायर्ड नसणार आहे। इथे मित्रांनो, डिझायरेबल मध्ये बघू शकता कम्युनिटी कॅन्डिडेट फ्रॉम HIV इन्फेक्टेड अँड अफेक्टेड ॲज दे विल बी की ॲज कमिटीज। तर मित्रांनो, इथे मंथली तुमचं सॅलरी काय असणार आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 21,000 म्हणजे 21,000 सॅलरी तुमची इथे असणार आहे मित्रांनो या फार्मासिस्ट पोस्टसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर। नंतरचा मित्रांनो महत्त्वाचा क्वेश्चन असा आहे की सर कॉन्ट्रॅक्ट किती दिवसासाठी असणार आहे, आणि एज क्रायटेरिया बघू शकता अप्पर एज लिमिट इज 60 इयर इज डन ऑन ॲडव्हर्टाइजमेंट। आणि मित्रांनो, नेक्स्ट महत्वाचा क्वेश्चन आहे सर हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस किती वर्षासाठी आहे? तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये त्याच्याबद्दल माहिती नाहीये, पण इथे बघू शकता कंटिन्युएशन विल बी ऍप्लिकेबल टू 62 इयर्स
फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेस. तर मित्रांनो इथे जे अपॉइंटमेंट टाईप मध्ये दिलेलं आहे की किती मंथ साठी येते त्यांनी मेन्शन केलेलं नाहीये. ते खूप जास्त पण असू शकतं आणि तुमचा परफॉर्मन्स जर चांगला नसेल तर विदिन 3 महिने जर तुमचे झाले तर ते राईट असणार आहे प्रोजेक्ट डायरेक्टर जवळ की तुम्हाला काढायचंय की कंटिन्युएशन करायचंय. अदर HRA वगैरे जे अलाउन्स असतात तुम्हाला नाही भेटणार. तुम्हाला जी पेमेंट असणार आहे फक्त 21,000 पेमेंट तुम्हाला इथे भेटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचं आहे की कशा पद्धतीने अप्लाय करायचंय, हाऊ टू अप्लाय. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. इथे शॉर्टली सांगतो मित्रांनो. जे एंडिंगला लास्टला फॉर्म दिलेले आहे ऍप्लिकेशन फॉर्मॅट. तर मित्रांनो हे ऍप्लिकेशन तुम्हाला सर्व फिल करायचंय व्यवस्थित आणि हे फिल केल्याच्या नंतर तुमचे जे सर्व डॉक्युमेंट असणार आहेत एज्युकेशनल क्वालिफिकेशन रिलेटेड तर ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचंय मित्रांनो क्लोजिंग डेटच्या आधी काय करायचंय स्पीड पोस्ट करायचंय कोणत्या इथे दिलेल्या मेन्शन ऍड्रेस वरती. त्याच्यानंतर तुमची फोटो वगैरे इथे लागणाऱ्या गोष्टी आहेत हे तुम्ही रीड करू शकता. 10/8/2024 पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन करायचंय. आणि मित्रांनो तुम्ही ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर जे काही इन्फॉर्मेशन असणार आहे नंतरची किंवा एक्झाम असेल किंवा इंटरव्ह्यू असेल त्याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या मेल ID वर भेटणार आहे. नंतर मित्रांनो इथे तुम्ही ऍड्रेस वगैरे बघू शकता आणि तुम्ही स्पीड पोस्ट पण करू शकता किंवा ऑफिस मध्ये डायरेक्ट जाऊन देऊ पण शकता तुमचं ऍप्लिकेशन. या नोटिफिकेशन मध्ये एंडिंगला ऍप्लिकेशन फॉर्म आहे तुम्ही करू शकता. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमचे काही डाऊट असतील कमेंट करा. थँक्यू.